तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती आजींना कॉल करत असतो, मात्र आजीचा मोबाईल रूममध्ये असल्याने तिला ते कळत नाही. पण रखमा आजींकडे मोबाईल आणून देते आणि अधिपतीचा कॉल येत असल्याचं सांगते. आणि मग त्यानंतर आजींचं आणि अधिपतीचं बोलणं होतं. अधिपती आजींना भुवनेश्वरीबद्दल विचारत असतो आणि त्यामुळे आजी खूप घाबरतात. त्यांना घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि चारुहास सरांचं बोलणं देखील, की अधिपती आणि अक्षरासाठी त्यांना ही गोष्ट तुम्ही लगेच सांगू नका. आणि त्यामुळे आजी अधिपतीला भुवनेश्वरीला घराबाहेर काढलं आहे ही गोष्ट सांगत नाही. तर अधिपती म्हणत असतो की आजी, आईसाहेब कुठे आहेत, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. तर आजी त्याला सांगतात की ती आत्ता बोलू शकत नाही, ती तिच्या खोलीत आहे. तर अधिपती म्हणत असतो की मग तू तिला सांग ना की अधिपतींचा फोन आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मात्र आजी त्याला सांगतात की ती आता योगा करत आहे, तिने सांगितले की कोणीही खोलीमध्ये यायचं नाही. मात्र अधिपती म्हणत असतो की तू फक्त आईसाहेबांना एकदा सांग की अधिपतीचा कॉल आहे, त्या लगेच माझ्याशी बोलायला येतील. मात्र त्यानंतर आजी अधिपतीला असं सांगतात की तिचं मौन व्रत आहे, तुला माहिती आहे ना, ती आठवडाभर मौन व्रत धारण करते. आता जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तिचं मौन व्रत असणार आहे, त्यामुळे ती कोणाशीही बोलू शकणार नाही. आणि ते ऐकून अधिपतीला वाईट वाटतं. मात्र सगळेजण घरी ठीक आहेत, आईसाहेबसुद्धा व्यवस्थित आहे हे कळल्यामुळे त्याच्या जीवात जीव येतो आणि मग त्यानंतर तो फोन ठेवून देतो. दुसरीकडे दुर्गी आणि चंची बोलत असतात. चंची दुर्गीला विचारत असते की तू त्या मास्तरनीचा काटा काढला की नाही. मात्र दुर्गी म्हणत असते की कसलं काय, मी किती प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी तोंडावरच पडले. त्यामुळे चंची म्हणते की असं कसं, जसा देश तसा वेश असं करायचं ना तू. तर दुर्गी म्हणत असते की अगं किती वेश बदलले मी, पण कायमच तोंडावर पडले. असं वाटलं होतं की दुसऱ्या देशात आल्यावर तरी जरा ग्रहमान बदलेल, पण कशाचं काय. आणि ते ऐकून चंचीला हसू येतं. मात्र दुर्गी म्हणत असते की तू माझ्यावर हसू नको, बरं झालं तू इथे आली नाही, नाहीतर तुझं काय झालं असतं काय माहीत. तर चंची म्हणत असते की तू तरी तिकडे जाऊन काय केलंय. मात्र दुर्गी चंचीचं काही ऐकून घेत नाही. उलट ती चंचीलाच म्हणत असते की तुझ्यापेक्षा जास्त हुशार मी आहे, त्यामुळे मला काही सांगू नको, उलट तिकडं काय झालं आहे त्याबद्दल बोल. आणि त्यानंतर मग चंची इकडे घडलेला सगळा प्रकार दुर्गीला सांगायला सुरुवात करते आणि म्हणते की मी त्या मोठ्या मालकांना बाटलीत उतरवायला सुरुवात केली आहे आणि आजपासून मी फॅक्टरीमध्ये कामालासुद्धा जाणार आहे. आणि ते ऐकून दुर्गी खुश होते आणि मग तीसुद्धा ठरवते की जर चंची एवढं सगळं करत असेल तर आता मला सुद्धा काहीतरी करायलाच हवं. दुसरीकडे अक्षरा एके ठिकाणी बसलेली असते. मग अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो अक्षराला सांगू लागतो की माझं आजीसोबत बोलणं झालं, तिने सांगितलं की घरी सगळे ठीक आहेत, आईसाहेबसुद्धा, फक्त त्यांनी मौन व्रत धारण केलंय, त्यामुळे त्यांच्याशी काही बोलता आलं नाही. मात्र ते ऐकून अक्षरा तर नाराजच होते. ती तोंड पाडून बसलेली असते, कारण तिने सांगूनसुद्धा अधिपतीने तिच्यावर विश्वास ठेवलेला नसतो. त्यामुळे मग अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई मला माफ करा. पण अक्षरा म्हणते की तुमचं झालं ना बोलणं, मग ठीक आहे, कारण तसाही तुमचा माझ्यावर विश्वास नाही. आणि तिला असं नाराज झालेलं बघून मग अधिपती तिला खुश करायचं ठरवतो. दुसरीकडे फॅक्टरीमध्ये चारुहास सरांचं आणि ओंकारचं काम सुरू असतं. तितक्यात काही जुनी माणसं चारुहास सरांना भेटायला येतात. चारुहास सर जेव्हा फॅक्टरी सांभाळायचे तेव्हापासून ते फॅक्टरीत काम करत होते आणि त्यांना बघून चारुहास सरांना खूप आनंद होतो. तर ओंकार चारुहास सरांना सांगत असतो की खरं तर भुवनेश्वरी मॅडम यांना कामावरून काढणार होत्या, म्हणजे रिटायर करणार होत्या, पण अधिपतीने त्यांना समजावलं की ही आपली जुनी माणसं आहेत, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळायला हवेत, आणि म्हणून त्यांना कायम कामावर ठेवून घेतलं. आणि ते ऐकून चारुहास सरांना खूप आनंद होतो. त्यानंतर मग चंची त्या ठिकाणी येते. तर चारुहास सर ओंकारला सांगतात की ही सुद्धा आजपासून फॅक्टरीत काम करणार आहे, बघ तिला झेपेल तेवढं काम दे, काय करते बघू. आणि मग ते तेथून निघून जातात. तर चंची लगेच चारुहास सरांच्याच खुर्चीवर जाऊन बसते आणि ओंकारला ऑर्डर द्यायला सुरुवात करते, पण तो काही न ऐकता तेथून निघून जातो. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा बीचवर फिरत असतात. अधिपती म्हणत असतो की याच बीचवर कहो ना प्यार हेचं शूटिंग झालं होतं ना, तुम्ही मला सांगत होता ना. पण अक्षरा जास्त काही त्याच्याशी बोलतच नसते. त्यामुळे अधिपती म्हणतो की थांबा मास्तरीनबाई, तुमच्यासाठी एक छान सरप्राईज आहे. आणि मग तो अक्षराला घेऊन एके ठिकाणी जातो.
दुसरीकडे चंची ऑफिसमध्ये असणाऱ्या फाईल्सचे फोटो काढत असते आणि मनाशी म्हणत असते की एवढं वकिलीचं शिक्षण घेतलं आहे मी, मग काहीतरी तर आता करायलाच हवं. बघते कुठे काही सापडतंय का. आणि मग त्यानंतर ती फॅक्टरीची चावी आणि कागदपत्र देखील शोधायला सुरुवात करते, पण तिला काही सापडत नाही. मग ओंकार त्या ठिकाणी येतो. तो चंचीला विचारतो की हे काय करतेस तू, इथे कशालाही हात लावायचा नाही. अधिपतीला ते आवडत नाही, पण ती म्हणते की आता मी सुद्धा इथला स्टाफ आहे. आणि मग जेव्हा तिला कळतं की चारुहास सर घरी गेलेत, तेव्हा ती सुद्धा घरी निघून जाते. ओंकारला मात्र तिच्यावर चांगलाच संशय आलेला असतो आणि तो तिच्यावर लक्ष ठेवायचा ठरवतो. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा नवीन कपडे घालून पुन्हा एकदा बीचवर येतात आणि मग अधिपती अक्षराला एक छान सरप्राईज देतो. त्याने तिच्यासाठी नवीन मंगळसूत्र आणलेले असते आणि त्यामुळे अक्षरा तर खूप खुश होते. नकळतपणे तिचे डोळेही भरून येतात आणि मग त्यानंतर अधिपती स्वतःच्या हाताने ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालतो. त्यामुळे अक्षरा खूप खुश होते आणि मग त्यानंतर ते दोघेजण बीचवर कहो ना प्यार है या गाण्यावर डान्स करायला सुरुवात करतात. ते दोघेही खूप आनंदामध्ये असतात आणि सगळे क्षण एन्जॉय करत असतात. आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुन्हा त्यांच्या रूमकडे जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे चंची दुधामध्ये एक पावडर मिक्स करते आणि हसतच मनाशी म्हणत असते की आता मला मम्मीचा उपाय वापरावाच लागणार. त्या मोठ्या मालकांनी माझ्या मावशीला घराबाहेर काढलं ना, आता मला त्यांना या जगाबाहेर काढावंच लागणार. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा रात्री फुकेतमधील एका बीचवर आलेले असतात आणि मग त्यानंतर ते दोघे त्या ठिकाणी फिरत असतानाच दुर्गी देखील त्या ठिकाणी येते आणि ती पुन्हा लपून त्या दोघांवर लक्ष ठेवायला सुरुवात करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.